आजचा व्हिडिओ हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. बघा, आगामी जी काही भरती आहे, वनरक्षक भरती, या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, मग पात्रता काय असणार आहे, निकष काय असणार आहे, वय काय असणार आहे किंवा मग पगार काय असेल, त्याच्यानंतर अजून कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, या सर्वांबाबतचा एक महत्त्वपूर्ण किंवा इन डिटेल व्हिडिओ आपण आज इथे बघणार आहोत. बघा, महाराष्ट्र वनरक्षक भरती 2026 जी काही आगामी भरती आहे, या भरतीबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. ओके, चला आपण त्याची माहिती घेऊया. बघा, परत महाराष्ट्राच्या वन विभागामार्फत हा काय किंवा ही जी काय आहे ही भरती निघणार आहे. तर ही भरती आपल्यासाठी खरंच एक सुवर्ण संधी असेल. सुवर्ण संधी फक्त शहरी मुलांसाठी किंवा ग्रामीण मुलांसाठीच आहे असं नाही, तर दोघांसाठीही काय असणार आहे, सुवर्ण संधी असणार आहे. आणि या संधीचा आपल्याला काय करायचं, फायदा करून घ्यायचा आहे. त्याआधी नक्की सुवर्ण संधी आहे, मग हिच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाहीये, कोणती पात्रता, याबाबतचा पूर्ण व्हिडिओ आपण आज इथे बघणार आहोत. बघा, पात्रता आणि निकष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं पात्रता, आपण आहोत का पात्र, मग त्याचे निकष काय, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग पहिल्यांदा आपण पात्रता आणि निकष याबद्दलची माहिती घेऊया. बघा, शिक्षण काय पाहिजे, तर शिक्षण तुमचं 12वी उत्तीर्ण पाहिजे. तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, 12वी पास असणं गरजेचं आहे. सोबतच त्यांनी महत्त्वाचं काय सांगितलं, तर विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एखादा विषय असणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. मग तुमच्याकडे तुमचं 12वी झालेलं आहे, पण 12वी होण्यामध्ये तुम्हाला कोणते विषय गरजेचे आहे, एक तर तुम्ही प्लेन सायन्स फॅकल्टीचे असलात तरी वेल अँड गुड, नाहीतर मग तुम्हाला गणित, भूगोल किंवा मग अर्थशास्त्र यापैकी कोणताही एक विषय असणं अत्यंत गरजेचे आहे. हे जर विषय असेल तरच तुम्ही या पदासाठी पात्र असाल, हे महत्वाचं आहे. त्यानंतर डोमासाईल, तुम्ही राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी पत्र किंवा आपण त्याला काय म्हणतो, अधिवास पत्र म्हणजे डोमासाईल असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं महत्वाचं म्हणजे संगणक ज्ञान. बघा, जर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरत आहात किंवा अप्लाय करत आहात, तर तुमच्याकडे अजून एक महत्वाचं असणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुमच्या पात्रतेमध्ये काय असणं गरजेचं आहे, संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे. 12वी उत्तीर्ण असणं तर गरजेचंच आहे. सोबतच तुमच्याकडे काय पाहिजे, संगणकाचं ज्ञान सुद्धा पाहिजे. मग याच्यासाठी काय आवश्यक आहे ते लक्षात घ्या. MSCITचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा मग समकक्ष संगणक प्रमाणपत्र, त्याच तोलाचं दुसरं एखादं संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल 12वी आत्ताशी झालेले आहे, आमच्याकडे संगणक प्रमाणपत्रच नाहीये किंवा आम्ही क्वालिफाय झालेले नाही, MSCIT आम्ही दिलेली नाही, मग आम्ही त्या फॉर्म भरू शकत नाही का, तर तुम्ही डेफिनेटली भरू शकता. हे म्हणजे फॉर्म भरायचं, त्याच्यानंतर तुम्ही पास झालात तरी चालतंय. पण मात्र पुढे काय सांगितलंय की तुमच्या नियुक्तीनंतर म्हणजे तुमच्या जॉईनिंग नंतर तुम्ही सिलेक्ट झालात, तुमच्याकडे नाहीये MSCITचं कागदपत्र किंवा प्रमाणपत्र, तरी सुद्धा तुम्ही ही भरती देऊ शकता, या पदासाठी ऍप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुद्धा सुमारे 2 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे किंवा याचं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या विभागाला काय करायचं आहे, द्यायचं आहे. हे मात्र आवश्यक आहे की तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि नसेल तर जॉईन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला देणं गरजेचं आहे. क्लिअर. पुढची माहिती बघा, वयोमर्यादा तपशील. बरोबर आहे, आता पात्रता कळली. आता आम्ही बसतो की नाही कॅटेगरीमध्ये किंवा आम्ही बसतो की नाही पात्रतामध्ये, हे बघा. तर लक्षात घ्या, तुम्हाला वयोमर्यादेचा तपशील काय सांगितला आहे, प्रवर्ग. आता प्रत्येकासाठी वेगवेगळी मर्यादा आहे, थोडक्यात आपण त्याची माहिती घेऊया. बघा, खुला प्रवर्ग किंवा आपण त्याला ओपन म्हणतो, याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे, 18 वर्ष किमान. किमान काय पाहिजे तुम्ही, 18 वर्ष, आणि कमाल आहे 27 वर्ष. जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 18 वर्ष किमान आणि 27 वर्ष कमाल अशी मर्यादा आहे. त्यानंतर बघा, मागासवर्गीय म्हणजे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर परत तुमची किमान असणार आहे 18 वर्ष आणि कमाल असणार आहे 32 वर्ष. हे लक्षात घ्या, किती असणार आहे, 32 वर्ष. त्यानंतरच बघा, अनाथ किंवा खेळाडू असाल, तर तुम्ही अनाथ किंवा मग खेळाडू या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर परत तुमची वयोमर्यादा असणार आहे, ती आहे 18 वर्ष. आणि त्यानंतर 32 वर्ष प्लस 5 वर्ष म्हणजे पुढे तुम्हाला 5 वर्ष अजून सुद्धा तो फॉर्म भरता येतो. आणि लास्ट बघा, जर माजी सैनिक, तुम्ही बघता रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा सैनिक आर्मीवाल्यांना फॉर्म भरता येतो, तर वनरक्षक या पदामध्ये सुद्धा रिटायर्ड आर्मी लोकांना काय करता, आर्मी मॅनला काय करता येतो, फॉर्म भरता येतो. त्यांना अगेन 18 वर्ष ते सेवा कालावधी प्लस 3 वर्ष म्हणजे रिटायरमेंट नंतरचा 3 वर्ष तुम्ही काय करू शकता, हा वनरक्षक पदासाठी ऍप्लिकेशन देऊ शकता किंवा अप्लाय करू शकता. अशी कॅटेगरी आहे. इथे लक्षात घ्या, इथे वयोमर्यादा वाढण्याची शक्यता असते बाळा, किंवा आहे. आतापर्यंत तो ग्राफ आपण बघितलाय की भरत्या निघत नाहीयेत नाही का, मग त्याच्यामुळे काय केलंय, एज लिमिट वाढवली आहे.
तर याच्यासाठी सुद्धा असं होऊ शकतं. म्हणजे तुम्ही म्हणाल आता आम्ही 27 वर्षाचे झालेलो आहोत किंवा आम्ही 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आम्हाला 28वा लागले, 33वा लागले किंवा काही असेल तो. तर मग आम्हाला फॉर्म भरता येणार नाही का? लक्षात घ्या, ज्यावेळेस राज्य सरकारची तुमची जाहिरात निघेल त्यावेळेस इतर भरत्यांसारखं याही भरतीमध्ये कदाचित काय होणार आहे, वयोमर्यादेमध्ये वाढ करून मिळेल. त्यामुळे लगेच निराश वगैरे व्हायचं नाही. तुम्हाला सुद्धा चान्स मिळण्याची शक्यता डेफिनेटली आहे. क्लिअर? चला पुढचं बघा. बघा, लेखी परीक्षा आणि अभ्यासक्रम. आता समजलं आपल्याला काय आवश्यक आहे, आपण वयोमर्यादेमध्ये बसतो की नाही बसत. मग आता हे परीक्षेचं स्वरूप कसं असेल, बरोबर आहे ना? आपल्याला परीक्षा तर द्यावी लागेल, मग याचं स्वरूप कसं आहे याबद्दलची माहिती बघा. बघा, लेखी परीक्षा अभ्यासक्रम 120 गुण. लेखी परीक्षा असणार आहे. काय असणार आहे? लेखी परीक्षा असणार आहे. आणि ही लेखी परीक्षा किती मार्काची असेल? 120 मार्काची असेल. म्हणजे थोडक्यात 60 प्रश्न असतील आणि ते एकूण किती मार्काला असतील? 120 मार्काला असतील. ओके, 2 मार्काला एका प्रश्न असेल. आता याच्यामध्ये विषय काय असतील तर लक्षात घ्या बाळांनो. याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल जे की 30 मार्काला, इंग्रजी व्याकरण 30 मार्काला, सामान्य ज्ञान जीके हा जो भाग आहे हा तुम्हाला 30 मार्काला मिळणार आहे आणि बौद्धिक चाचणी हा तुम्हाला काय असणार आहे? 30 मार्काला. अशा पद्धतीचं हे एकूण तुम्हाला किती मार्काला मिळणार आहे? तर हे एकूण तुम्हाला 120 मार्काचा तुमचा लेखी परीक्षेचा पॅटर्न असेल. लक्षात घ्या, किती? 120 मार्काचा हा लेखी पॅटर्न असो. सोबतच बघा, एकूण किती? 60 प्रश्न सांगितले, 90 मिनिटाचा काळ असेल. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीच्या लेवलचं तुमचं काय असणार आहे? दर्जा तुमचा कसा आहे? माध्यमिक शालांताचा असणार आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. ओके, पुढे बघा, शारीरिक चाचणी. आता पहिलं बघितलं आपण ते म्हणजे लेखी परीक्षा. जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये दिली, त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसले तरच तुम्हाला काय देता येणार? फिजिकल देता येईल. जसं आपण बघा, प्री दिली, प्री मध्ये जर पास झालो तर आपण मेन्सला क्वालिफाय होतो, बसतोय की नाही? अगदी तसंच आहे इथे सुद्धा. बघा, लेखी परीक्षा झाल्यानंतर, लेखी परीक्षेनंतर महत्वाचं काय आहे? शारीरिक चाचणी. काय आहे? शारीरिक चाचणी. ही जी शारीरिक चाचणी आहे ही किती मार्काची असणार आहे? 80 मार्काची असणार आहे. किती मार्काची? 80 गुणांची. काय स्वरूप असेल तर लक्षात घ्या, 80 गुण आहेत. याच्यामध्ये फक्त एकच इव्हेंट आहे. काय आहे? फक्त एकच इव्हेंट आहे. इथे ना गोळा फेक आहे, ना शॉर्टपुट आहे, काहीच नाही, लांब उडी वगैरे काहीच नाही. इथे फक्त तुम्हाला एकच इव्हेंट आहे, तो आहे फक्त धावण्याची चाचणी. काय आहे? धावण्याची चाचणी. आता ह्याचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्या. लेखी परीक्षेत किमान 45 गुण मिळवणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र होतात. लक्षात घ्या, 120 मार्काची जी तुमची पेपर आहे किंवा तो तुमचा लेखी पेपर आहे, परीक्षा आहे, जर याच्यामध्ये तुम्ही 45% मार्क काढले म्हणजे 54-55 मार्क तुमचे निघाले तरच तुम्ही काय करू शकता? शारीरिक परीक्षा किंवा मग फिजिकल साठी तुम्ही काय असणार आहात? पात्र असाल. जर तुम्ही लेखीमध्ये 45%, 120 चे 45% गुण तुम्ही काढले तरच तुम्ही काय करणार? शारीरिक चाचणीसाठी पात्र असणार आहेत. म्हणजे पुढचा एक स्टेप तुम्ही पुढे येणार आहात. आणि लक्षात घ्या, मग याचं स्वरूप काय असेल तर लक्षात घ्या, पुरुषांना 5 किलोमीटर धावणे आहे आणि स्त्रियांना 3 किलोमीटर धावणे आहे. आता याच्यामध्ये सुद्धा टाइम लिमिट आहे. टाइम नुसार तुम्हाला मार्कचं डिस्ट्रीब्युशन असतं. तर लक्षात घ्या, पुरुषांना किती आहे तर 5 किलोमीटर साधारण 17 मिनिटांमध्ये पळायचं आहे आणि मुलींना 3 किलोमीटर 12 मिनिटांमध्ये पळायचं आहे. लक्षात घ्या, असं तुमचं स्वरूप असेल शारीरिक चाचणीचं किंवा फिजिकलचं. ओके, पुढे लक्षात घ्या. आता निवड प्रक्रिया टप्पे. आता हे जे निवड होणार आहे हे एकूण किती टप्प्यामध्ये जाणार आहे तर लक्षात घ्या. पहिला टप्पा आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी. सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा काय असणार आहे तर ऑनलाईन अर्ज नोंदणी असणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे तुमची लेखी परीक्षा. तुमची लेखी परीक्षा ही तुमचा दुसरा टप्पा असेल. तिसरा टप्पा असेल तुमची शारीरिक चाचणी किंवा मोजदाद. फिजिकल जे आहे तुमचं ते फिजिकल तुमचा तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा असेल बाळांनो तुमचा कागद पडताळणी किंवा आपण त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो. हा सुद्धा तुमचा महत्वाचा टप्पा असणार आहे निवड प्रक्रियेचा. क्लिअर? पुढे बघा, वेतनाती भत्ते. आता लक्षात घ्या, आता सगळं काही समजलं, ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचं महत्वाचं काय तर पगार काय असेल, आमचं भत्त्याचं स्वरूप काय असेल तर लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला इथे वनरक्षक पदाला लागल्यानंतर साहजिक आहे आकर्षक वेतन असेल. सरकारी नोकरी आहे, बरोबर आहे, वर्दी आहे, इथे सुद्धा तुम्हाला छान अशी वर्दी मिळणार आहे, हो की नाही? मग लक्षात घ्या याचं वेतन कसं असणार आहे. सुरुवातीचं वेतन साधारण 25 ते 35,000 पर्यंत असेल. हे जे वेतन आहे तुमचं किती? 35,000, 25,000 ते 35,000 या रेंज मध्ये असेल. शिवाय 7व्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे आणि महागाई भत्ता सुद्धा लागू होतो. म्हणजे तुम्हाला भत्ते सुद्धा मिळतात आणि पगार सुद्धा मिळतो, एवढं लक्षात घ्या. ओके,
मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शासकीय सुविधा काय असतात तर लक्षात घ्या. तुम्हाला क्वार्टर्स मिळतात, गणवेश भत्ता मिळतो. एखादी जोखीम घेतली तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपाई म्हणून एखादा जोखीम भत्ता सुद्धा असतो. रजेच्या सवलती सुद्धा तुम्हाला दिल्या जातात. सरकारी नोकरी आहे, तुम्हाला सवलती, भत्ता आणि पगार याचं काहीच टेन्शन राहत नाही बाळांनो, लक्षात घ्या. जसं आपण काय म्हणतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघतो अगदी तसं काही नसतं. पुढे बघा करिअर आणि ग्रोथ. आता ठीक आहे, एखाद्याला वनरक्षक आता हवी पोस्ट म्हणून आपण घेतली, पण ह्याच्या पुढचे माझे काही स्वप्न आहेत, क्लास 2 ला जायचंय वगैरे वगैरे वगैरे. मग याच्यामध्ये राहून तुम्हाला काही ग्रोथ आहे का? तुम्ही त्याच पदावर रिटायरमेंट पण थांबता का? तर याविषयीची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. काय सांगितले? करिअरची ग्रोथ आणि प्रमोशन बद्दलची माहिती. लक्षात घ्या, प्रमोशन श्रेणी. वनरक्षक पदामध्ये सुद्धा तुम्ही बाय द प्रमोशन कुठल्या लेवल पर्यंत जातात यामध्ये लक्षात घ्या. वनरक्षक झाल्यानंतर तुम्हाला वनपाल इथपर्यंत प्रमोशन मिळतं किंवा आणखी तुमची सर्व्हिस जास्त झाली तर तुम्हाला RFO या पदाचं सुद्धा तुम्हाला प्रमोशन थ्रू तुम्ही या पदावर जाता. लक्षात घ्या, खूप मोठी पोस्ट आहे ही, गॅझेटेड पद आहे हे सुद्धा. RFO उच्च पद आहे. काही वर्षानंतर म्हणजे तुमच्या नोकरीमध्ये सर्व्हिसमध्ये अमुक काही वर्ष असतील, 12 वर्ष 15 वर्ष, ती झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? वनरक्षक मिळतं. वनरक्षक नंतर वनपाल आणि RFO हे पद सुद्धा तुम्हाला मिळतं. ओके. पुढे त्यांनी सांगितले बघा विभागीय परीक्षा. हे आपण बघितलं की तुमचं कार्यकाळ जितका असेल त्यानुसार तुम्हाला पद मिळतात. पुढे त्यांनी काय सांगितलं की विभागीय परीक्षा तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू सुद्धा या पदापर्यंत पोहोचता येतं. डिपार्टमेंटल जे एक्झाम आहे त्या दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला लवकरच पदोन्नती मिळते. म्हणजे RFO वगैरे तुम्हाला लवकर मिळते पद. त्यानंतर बदलीचं धोरण. साधारणतः 5 वर्षाच्या सेवेनंतर तुम्हाला बदलीची संधी मिळते. 5 वर्षाच्या सेवेनंतर तुम्हाला काय मिळणार आहे? बदलीची संधी मिळणार आहे. लक्षात घ्या. ओके. पुढे बघा महत्वाची पुस्तक आणि साहित्य. आता हे सगळं समजलं. आता अभ्यास करण्यासाठी बुक लिस्ट माहिती पाहिजे की नाही? मग लक्षात घ्या, तुम्हाला मराठीसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, इंग्रजीसाठी MJ शेख यांचं आहे, चालू घडामोडीसाठी लक्षवेध, शारीरिक सरावासाठी तुम्हाला रोज धावणं किंवा जे काही तुमचं प्रॅक्टिस असेल ती डेली करणं अत्यंत गरजेची आहे धावण्याची. डिजिटल लर्निंग बघा आजकाल महत्वाचा आणि चांगला भाग आहे तो म्हणजे डिजिटल लर्निंगचा. लक्षात घ्या, तुम्ही कुठेही असाल, कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल, मात्र तुमच्याकडे फोन असेल किंवा जे काय तुमचं साहित्य असेल यावर तुम्ही परिपूर्ण चांगला असा अभ्यास करू शकता. मग डिजिटल लर्निंग हे बेस्ट माध्यम आहे. बघा यामधून तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता किंवा मग व्हिडिओ बघून लेक्चरचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा पाहू शकता. पुढे बघा आवश्यक कागदपत्र. आता ठीक आहे, आपण पास वगैरे झालो. आता पुढे काय तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, बरोबर. ते चौथा आणि शेवटचा टप्पा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे ते लक्षात घ्या. भाग 1 आहे वैयक्तिक आणि शैक्षणिक कागदपत्र. तुमचे वैयक्तिक आणि शैक्षणिक कागदपत्र कोणते आवश्यक आहे? तर पहिलं बघा शैक्षणिक पात्रतासाठी तुम्ही 12वी पास आहात, 12वीचे मार्कशीट आणि तुम्हाला काय सांगितलं आहे? बोर्डचं प्रमाणपत्र देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी तुमचं प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, तुमचा वयाचा पुरावा सुद्धा अत्यंत गरजेचा आहे. मग त्या वयाच्या पुराव्यामध्ये तुम्हाला काय देणं आवश्यक आहे तर लक्षात घ्या, एक तर जन्माचा दाखला देऊ शकता किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग 10वीची बोर्डची प्रमाणपत्र देणं तुम्हाला एज प्रूफ म्हणून आवश्यक आहे. पुढे बघा अधिवास प्रमाणपत्र. आपण बघितलं होतं डोमासाई महाराष्ट्राचा रहिवासी आहात, याचं प्रमाणपत्र सुद्धा देणं तुम्हाला गरजेचं आहे. असा हा अधिकृत पुरावा तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतर संगणक अर्हता प्रमाणपत्र, MSCIT झालं असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र सुद्धा देणं शैक्षणिक पुराव्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा अजून भाग दुसरा काय सांगतोय तर भाग दुसरा आहे सामाजिक आणि आरक्षणाचे पुरावे. पुढे बघा याच्यामध्ये काय सांगितलंय? जातीचं प्रमाणपत्र. जर आपण आताच बघितलं की रिझर्व कॅटेगरीमध्ये कोणी येत असेल तर मग त्यांना काय महत्वाचं आहे देणं तर राखीव प्रवर्गातून कोणते कोणते प्रवर्ग आहेत तर SC आहे, ST आहे, OBC. जर तुम्ही त्यातून अर्ज केला असेल तर अर्ज करण्यासाठी वैध प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी वगैरे तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे कोणासाठी तर लक्षात घ्या, विहित म्हणजे खुल्या प्रवर्गातील विहित प्रवर्गातील उमेदवारासाठी चालू आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा ओळख पुरावा म्हणून काय देणं गरजेचं आहे तर तुम्ही एक तर आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता किंवा मग निवडणूक आयोगाचं तुमचं ओळखपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी. सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचा फोटो म्हणजे लेटेस्ट फोटो, 10 वर्षापूर्वीचा 5 वर्षापूर्वीचा नाही तर तुमचा लेटेस्ट फोटो आणि तुमची स्वाक्षरी डिजिटल स्वाक्षरी देणं गरजेचं आहे. बघा इत्यादी कागदपत्र जे आहेत ही तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे.
या पदासाठी देणं. ओके, चला पुढे बघा. महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना मूळ कागदपत्रे म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्पष्ट स्वरूपात स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे. बघा, जे तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस तुमचे हे कागदपत्र स्पष्ट स्वरूपातील स्कॅन झालेले असावेत. ओके, आता लक्षात घ्या, या सुवर्ण संधीचं सोनं करून घेण्यासाठी तुम्हाला द 360 अकॅडमी थ्रू आम्ही तुम्हाला एक बॅच देत आहोत. कोणती बॅच आहे? तर वनरक्षक भरती 2026 ही तुम्हाला आम्ही बॅच देत आहोत. बघा, आता ह्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी आपण ही जी बॅच आणलेली आहे, ही बॅच एक तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच असेल. त्या बॅच मध्ये असणारे सर्व लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असतील. जो काही अभ्यासक्रम आहे हा परिपूर्ण अभ्यासक्रम दिले जातील. पीडीएफ स्वरूपातील तुम्हाला नोट्स दिल्या जातील, टेस्ट सिरीज दिल्या जातील, जेणेकरून जो काही आगामी पेपर आहे, जो काही फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट चांगला हाताळता यावा, तुम्हाला तुमचे संधीचं सोनं करता यावं किंवा तुम्हाला तुमचं पद मिळण्यासाठी आपली ही जी बॅच आहे ही अगदी खूप खूप महत्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला बॅच घ्यायची आहे त्यांनीही आपली बॅच लवकरात लवकर घ्या. बॅचची किंमत काय असणार आहे? तर फक्त 699 रुपये ही आपली बॅचची किंमत असणार आहे. बघा, मी आता सांगितलं की सर्व लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील मिळतील, पीडीएफ स्वरूपातील नोट्स मिळतील, पेपर संच सराव म्हणजे टेस्ट सिरीज दिल्या जातील आणि जी परीक्षेसाठी म्हणजे आगामी जो पेपर पॅटर्न असेल त्या पद्धतीची तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाईल. अशी ही परिपूर्ण बॅच तुम्हाला फक्त 699 रुपयाला मिळते. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर किंवा नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर आपली बॅच घेऊन आपल्या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. सोबतच सांगायचं म्हणजे लक्षात घ्या, आगामी ज्या काही भरत्या आहेत, आता लेटेस्ट येणारी म्हणजे महत्वाची जी भरती आहे ती म्हणजे कोणती? महिला आणि बाल विकास विभागाची आहे. कोणती आहे ती? अंगणवाडी सेविका आहे, मुख्य सेविका आहे किंवा पर्यवेक्षिका या पदाकरता भरती निघणार आहे. तर ज्या पूर्व महिला, भगिनी, गृहिणी यांना ही संधी घ्यायची आहे किंवा सरकारी नोकरीमध्ये काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही एक संधी आणतोय किंवा ही एक बॅच आणतोय. त्या बॅचचं स्वरूप अगदी परत तसंच असणार आहे बाळांनो, की संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील असतील, टेस्ट सिरीज असतील, तज्ञ आणि शिक्षकांचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. अशी परिपूर्ण बॅच सुद्धा आपण महिला विभागाची जी काही आगामी भरती आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, तर ही सुद्धा आपण बॅच लॉन्च करत आहोत. या बॅचची किंमत असणार आहे फक्त 499 रुपये. विशेष ऑफर आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला ही बॅच दिली जाणार आहे. संपूर्ण विषय शिकवले जाणार आहेत. सोबतच ग्रामसेवक ही सुद्धा आगामी येण्याची भरतीची शक्यता आहे. मग ही जी ग्रामसेवक भरती आहे ही सुद्धा बॅच आपण देत आहोत. बॅच कितीला असणार आहे? 699 रुपयाला असेल. अगेन मी तुम्हाला तेच सांगेन, त्या बॅच तर किंवा त्या अभ्यासक्रमानुसार वेळेत आणि चांगलं असं शिकवलेलं जाणार आहे. तुम्हाला जे काही नोट्स असतील त्या पदाकरता जे जे आवश्यक असेल त्या पद्धतीचं त्या बॅच मध्ये विविध प्रकारचं शिकवलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यानंतर आरोग्य विभागामध्ये सुद्धा परत भरती येणार आहे आणि ही भरती जी असणार आहे ही कसली असेल? आरोग्य सेवक क आणि ड ची असेल किंवा स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन असेल, या सर्वांकरिता ही बॅच आपण देत आहोत. बॅचची किंमत असणार आहे परत 699 रुपये. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच असेल, संपूर्ण तुमची परीक्षाभिमुख तयारी करून घेतली जाणार अशा पद्धतीची बॅच असेल. पुढे नगर परिषद भरती, आगामी जी काही 2026 ची नगर परिषद भरती येणार आहे त्या भरतीसाठी सुद्धा आवश्यक असणारे आपण ही बॅच देत आहोत. बॅचची किंमत असणार आहे 699 रुपये. मग लक्षात घ्या, आता ज्या काही संध्या आहेत त्या संध्यांचं सोनं करायचं असेल तर आपलं द 360 अकॅडमीच्या या बॅचचा लवकरात लवकर फायदा घ्या आणि आपल्या सुवर्ण संधीचा सोनं करून घ्या. ओके, थँक्यू.